आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। भारतीय एज्युकेशन विद्या संकुलात विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न। नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप। नागोठणे रोशन पदके। नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांच्या शुभ हस्ते व भारतीय एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य किशोरबाई जैन व संस्थेचे सीईओ कार्तिक जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत 2025-26 या शैक्षणिक वर्षातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संस्थेच्या मेडिकल कॉलेज इमारतीमध्ये बुधवार दिनांक 22 जुलै रोजी दुपारी 3 वाजता प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रम समयी श्रीमती शांतीबाई ओटरमल जैन आयुर्वेदिक कॉलेजच्या मुख्याध्यापिका डॉक्टर ज्योती जगताप, डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेजचे मुख्याध्यापक डॉक्टर परवेश यादव, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे मुख्याध्यापक डॉक्टर आशिष पगारिया, फायर अँड सेफ्टी प्रिन्सिपल सतीश सुर्वे, भारतीय एज्युकेशन सोसायटीचे रजिस्ट्रार प्रोफेसर वैभव नांदगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती। सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरीचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले। त्यानंतर उपस्थित मान्यवर व्यासपीठावर स्थानापन्न झाले। सर्व मान्यवरांचे संस्थेतर्फे स्वागत सन्मान करण्यात आला। प्रस्तावना परवेश यादव यांनी केली। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून सायबर क्राईम विषयी विशेष माहिती दिली। नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोर जैन यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मृगांका म्हात्रे व श्वेता गायकवाड यांनी केले। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी संस्थेमध्ये लायब्ररीन म्हणून कार्यरत असलेल्या करुणा बडे यांची कन्या आर्या सुनील बडे हिला नीट परीक्षेत 720 पैकी 524 गुण मिळाले। त्याचप्रमाणे जेई मध्ये 97.44% गुण मिळाले। आर्या ही नीट परीक्षेत रोहा तालुक्यात मुलींमध्ये पहिली आली, त्याबद्दल तिचा विशेष सत्कार करण्यात आला। रायगड जिल्हा परिषदेतर्फे शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल रायगड भूषण पुरस्कार प्राप्त करणारे सर्व गुणसंपन्न नेतृत्व असलेले आपले माननीय किशोरजी जैन सर, मी प्राचार्य डॉक्टर प्रवेश यादव सर यांना विनंती करते। बसायची संधी देतात, कशासाठी देतात तर पास होणं गरजेचं आहे। मी पण सांगितलं आमच्या इंजिनिअरिंगच्या सगळ्या डिपार्टमेंटला जेवढी मार्क कमीवाली मुलं आहेत त्या कमीवाल्या मुलांसाठी वेगळं तुम्ही क्लासेस घ्या। जी जास्त मार्क आहेत ते पुढे जाणारच आहे, पण कमी मार्काच्या मुलाचं आयुष्य घडवणं ही खरी जबाबदारी आपली शिक्षकांची आहे, आमची सुद्धा आहे। आणि म्हणून त्याच्यावरती लक्ष आम्ही यावर्षी केंद्रित केल्यामुळे इंजिनिअरिंगच्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये शेवटच्या वर्षात पण काही ब्रँचेस 100% आले आणि पहिल्या दुसऱ्या वर्षात सुद्धा 100% आलेले आहे। आता आमचा फार्मसीचा विषय आहे, बी फार्म आणि बी फार्म आता यावर्षी त्याचा सुद्धा रिझल्ट अतिशय चांगला आला। PhD डॉक्टर पगारिया सर हे चांगल्या संस्थेमध्ये काम करत होते आणि तिकडून थोडंसं माझं प्रेम वेगळं असतं। मी सर माणसाला कसं गोडीत घेतो कसं घेतो मला माहीत नाही, पण माझ्याशी प्रेम होतो आणि मग त्या प्रेमापोटी लोक योगदान करायला तयार होतात। गुणवंत विद्यार्थी आहेत ज्यांनी आपल्या अकॅडमिक वर्षामध्ये किंवा कॉलेजमध्ये चांगल्यापैकी यश मिळवलेलं आहे, त्यांच्या सत्कारासाठी या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आला। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सर्व प्राचार्य आणि सर्व टीचर्स, पत्रकार बंधू आणि इतर सगळे बनलेले विद्यार्थी मित्र, सगळ्यांना नमस्कार। मी इथे रवींद्र पारखे। आता मी ऐकलं, भरपूर सारं ऐकलं आता प्रस्तावनेमध्ये आणि सरांच्या भाषणामध्ये की 1996ला सरांनी, किशोरजी सरांनी जे रोपटं लावलं होतं त्याचा वटवृक्ष झालेला आहे आणि त्याच्या वटवृक्षाला भरपूर साऱ्या पारंब्या असतात, त्याच्या वेगवेगळ्या ब्रांचेस झालेले आहेत। हजारो विद्यार्थी दरवर्षी या इन्स्टिट्यूटमधनं पास आउट होतात, जागरूकता घेऊन पास आउट होतात आणि चांगल्या प्रकारे काम करत आहेत। सरांनी खूपच चांगले या ठिकाणी म्हणजे नागोठणे परिसरामध्ये
ज्या विद्यार्थ्यांची गरज आहे ती गरज ओळखून 1996 हे छोटंसं रोपटं लावलं. आपण आता सगळ्यांचं बघतो की मोठा वटवृक्ष झालेला आहे आणि अजूनही नर्सिंग किंवा फिजिओथेरपी या सगळ्या गोष्टी येत आहेत. अजून म्हणजे ही जे लोकल मुलं आहेत त्यांचा खूप सारा फायदा होत आहे. त्यामुळे प्रत्येकाचा या कंपनी असतील किंवा प्रत्येक ठिकाणी आपल्याकडे मुलं जात आहेत. सगळ्या मुलांचा चांगला फायदा होत आहे. चांगलं इन्स्टिट्यूटमध्ये चांगलं शिक्षण दिलं जात आहे. आणि माझ्या प्रेमा खातर एका दिवसात 2 कार्यक्रम आहेत, पण दुसऱ्या कार्यक्रमाला पण आपण सर्वजण उपस्थित आहात त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो. तर आचार्य दलाल साहेब मॅडम जे जिल्ह्याच्या प्रमुख आहेत, एसटी आहेत, त्यांच्याबरोबर गेल्या 15 दिवसापूर्वी चर्चा झाली होती आणि त्यांनी होकार दिला होता. आणि म्हणून उत्साहाने सर्वच डिपार्टमेंट, आमचा स्टाफ, सर्व विद्यार्थी त्यांच्या हातून पारितोषिक घेण्यासाठी आज उत्कंठेने होते. परंतु ती त्यांची जी पोस्ट आहे ती पोलीस डिपार्टमेंटची आहे, जिल्ह्याच्या महत्त्वपूर्ण पदाची आहे. आणि कुठल्याही क्षणी कधी मुख्यमंत्र्यांचा निरोप येतो, कधी दिल्लीवरून निरोप येतो आणि वेळ ती कधीतरी असा प्रसंग आल्यानंतर वेळ त्या विषयाला प्राधान्य द्यावं लागतं. आणि तुम्हाला एक आधार, जसं संस्थेचा एक आधार असतो तसं पोलीस डिपार्टमेंटचा सुद्धा तुम्हाला आधार वाटला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी अतिशय चांगली माहिती क्राईमच्या विषयी तुम्हाला दिलेली. त्याचं स्पेशल परत प्रत्येक वर्गावाईज, प्रत्येक डिपार्टमेंट वाईज सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन त्यांचं मार्गदर्शन परत आपण घेऊच. कारण हल्लीच्या जगामध्ये अनेक क्राईमचे प्रकार वाढलेले आहेत. सायबरी क्राईमचे प्रकार सांगताना मला जर भीती वाटते, कारण कोणी मुलं क्राईम होऊ नये म्हणून विचार करते की कोणी मुलं हा प्रकार बरा वाटतोय असाही विचार करू शकतात. पण ते आपल्याला चांगल्यासाठीच घ्यायचं आहे. आता बघा, आपण मालिका बघतो, त्या मालिकामध्ये सिस्टम अशी समजते की हे क्राईम करू शकतो, त्यामुळे क्राईम करण्याचे प्रकार कळतात आणि क्राईम झाल्यानंतर शेवटचा जो एंड असतो तो याच्याकडे असतो. रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.